पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। प्रभास, का करता तुम्ही हे सगळं? ज्या प्रश्नाचं उत्तर तुला माहिती आहे तोच प्रश्न तू मला का विचारतेस मीरा? का तुला माझ्या तोंडून उत्तर ऐकायचं आहे म्हणून मुद्दाम विचारतेस? ठीक आहे, ऐक मग. वीणा, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि आपल्या प्रेमाला तुझ्या बाबांचा होकार मिळावा यासाठी सगळं करतोय मी. प्रभास, ऐका ना, हे गाव सोडून निघून जा ना प्लीज. तुला माहिती आहे ना वीणा, मी जिद्दी आहे. ही अशी सहजासहजी हार मानणार नाहीये मी. तुला आठवतंय ना, तू माझ्या बँड मध्ये यावंस यासाठी मी काय काय केलं होतं. वीणाच्या आवाजाने साक्षात विठ्ठलाचं दर्शन होतं. मी मी विनंती करतो तुम्हाला, नाही म्हणू नका. आणि हा तर माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ग. तुझ्या बाबांना शब्द दिलाय मी, आता मागे नाही फिरणार. प्रभास, नको ना प्लीज. तुम्ही जे कष्ट सोचताय ना त्याचा त्रास मला सुद्धा होतोय. वीणा ग, यालाच तर प्रेम म्हणतात. एकमेकांसाठी जगणं म्हणजे प्रेम, एकमेकांसाठी करणं म्हणजे प्रेम, आणि एकमेकांना साथ देणं म्हणजे सुद्धा प्रेम. वीणा, तू देशील ना मला साथ? तुम्ही काही खाल्लंय का? तुला पाहिलं ना, भरलं माझं पोट. वीणा, आज फक्त हे 100 रुपये कमवलेत, पण तू घाबरू नकोस. थोड्या दिवसात इतके कमवेन ना की मला जे हवंय ते मी परत मिळवू शकेन. काय? तुझ्या चेहऱ्यावरचं हसू, जी माझ्यासाठी सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. वीणा, नको वीणा, नको. ही अशी रडू नकोस, कारण तुझ्या स्माईल इतकेच तुझे अश्रूही मौल्यवान आहेत. योग्य वेळेसाठी राखून ठेवते, कारण इथून पुढे हे असे आनंदाचे क्षण वारंवार आपल्या आयुष्यात येणार आहेत. आपल्या वीणा, फक्त तोपर्यंत धीर धर, हरू नकोस. कारण ज्या दिवशी तू हरशील ना वीणा, त्या दिवशी आपलं प्रेम पण हरेल. एवढं सगळं करूनही याला काम कसं मिळालं? खरंच खरंच खूप जिद्दी आहे प्रभास. अरे बापरे, उद्या यानं खरंच तेवढे पैसे कमवून आणले तर? नाही 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 नाही, हे हे होऊ द्यायचं नाहीये मला. हे नाही होऊ देणार मी.
हा रघुनाथराव, मी इथे देवळात झोपलो तर चालेल? भाजी कशी झाली ते सांगा. खा ना भाजी खा. हा प्रवास हे काही बरोबर नाही ना. नवीन नवीन लग्न झालंय ना आपलं. नाही लगेच कोणी असं बायकोला कामाला लावतं का? बरं ठीक आहे, तरी पण आपल्या बायकोने प्रेमाने आपल्या नवऱ्यासाठी डबा बनवून दिलाय तर तो वेळेत खावा की नाही. पण नाही, बायको येण्याची मग तिने प्रेमाने घास भरवण्याची वाट बघत बसला तुम्ही. तर तिला सुद्धा कधीतरी प्रेमाने घास भरवा ना. तुम्ही काय माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही अजून. सांगा ना भाजी कशी झाली आहे. अगदी तुझ्यासारखी छान. मनोहर, मनोहर, हा दादा. अरे हा, तू इथेस. मनोहर, हे पोस्टामध्ये माझे काही ॲरियर्स आले, 35,000 आहे. हे घे. आणि हे आपले देवळातले दानपेटीतले पैसे, हे जरा आजच्या आज बँकेमध्ये टाक. हो, मी बँकेत जाताना घेऊन जातो. मम्मी, ए मम्मी खायला कर ना काहीतरी. ना प्रभासची काय खबर बात? माहित नाही मामा, मी भेटले नाहीये त्यांना. वीणा, मला समजतंय की दादांना आवडणार नाही म्हणून तू प्रभासला भेटणं टाळतेस.
पण त्याच्या मनाचा विचार कर. तो इथे एकटा आहे आणि माणूस एकटा पडला ना की त्याला सगळ्यात जास्त गरज भासते ती आपल्या माणसांची. प्लीज त्याची काळजी घे. मामा मी देवळात जाऊन पूजा करून येते. सख्या, प्रभासला पुन्हा घरी जायची बुद्धी दे. त्यांची ही अवस्था मला खरंच नाही बघवत. ते फारच हट्टी आहेत. माझं बोलणं ऐकणार नाहीत आणि म्हणूनच मी आता तुला विनंती करायला आली. प्रभासला खरंच घरी पाठव. किती हट्टी आहेस प्रभास. तुझ्या आत्तूला एक साधा फोन करावाचा वाटला नाहीये तुला. आत्तू, दादूचा काही कॉल आला का? नाही. आत्तू एवढी रुक्ष कशी? दादू तिच्या मनाविरुद्ध वागला म्हणून ती एवढी रागवलीये की त्याच्याबद्दल काही बोलायला सुद्धा तयार नाही. काहीच कसं वाटत नाहीये तिला दादूसाठी. आत्तू, तुला चालणार असेल तर एकदा दादूला कॉल करून बघू का? ॲटलिस्ट त्याची खुशाली तरी कळली असती ना. ठीक आहे, जाते मी. तो एक सांगू, रडावंसं वाटलं ना की रडून घ्यावं. अश्रूंना वाट मोकळी करून दिली ना की दुःख सुद्धा हलकं होतं. आणि तुला वाटलं तर माझ्यासमोर रडलीस तरी बघ. म्हणजे आपल्या माणसासमोर रडलं ना तू की अजून बरं वाटतं. दादूचा फोन आला तर कळवते. प्रभास,
20,000 आहेत. शी बावळट मी पण. पैसे चोरताना काय कंजूसपणा करते. प्रभासला 25,000चं टार्गेट दिलंय ना दादा मामानं, मग तेवढेच घेऊया. आता बघाच मी या पैशांचं काय करते ते. कुठे लपवू आता? कपाटात. हा बावळट उर्मी. अगं कपाट दोघींच आहे ना, तुझ्यावर आळ येईल. कुठे बरं वीणाची अशी कोणतीच. प्रवास आता बघूया वीणावर चोरीचा आळ आला की तू तिला कशी मदत करतोस ते. वीणा आता तर खरंच तुझा सखा तुझी मदत करू शकणार नाही. प्रभास, प्रभास, वीणा, वीणा तू खरंच आली आहेस का? काल स्वप्नात जशी आली होतीस तशी आली आहेस? वीणा तू खरंच आली असशील ना? तर प्लीज थांब, लगेच जाऊ नकोस. तुला डोळे भरून बघून घेऊ दे मला. तुला बघितलं ना की अख्ख्या दिवसाची एनर्जी मिळते. अगं कशी अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची. मला ना कळतच नाही तुम्हाला कसं समजावून सांगू. तुमच्या या एका निर्णयामुळे किती लोकांना त्रास होतोय प्रभास. तुमच्या घरातले काळजी करत असतील, निदान त्यांची नाही पण तुमच्या आत्याचा तरी विचार करा ना. त्यांचा किती जीव आहे तुमच्यावर. हे बघा, तुम्हाला सख्याची शपथ आहे, माझी शपथ आहे तुम्हाला. इथून निघून जा प्लीज. जाल ना? प्रभास, यांना तर ताप भरला. प्रभास,